की दशावतार हे आता जितक्या इंटेन्सिटीनी ऍक्च्युली होत आहे ते होत नाहीये, ते पूर्वीच आहे काहीतरी, ते काहीतरी डेटेड कॉन्सेप्ट आहे. आणि मला जेव्हा मी तिथे गेलो मला असं वाटलं की नाही, हे पिरियड नाहीये, हे आत्ता घडते, हे घडत आलंय, खूप मोठी परंपरा आहे. स्वतःला मेलोडाऊन करणं म्हणजे डिग्लॅमराइज करणाऱ्या भूमिकेतही गोड दिसणं, याच्यामधलं गुपित काय? हा माझ्यासाठी खूप मेजर टास्क होता, ते खूप मोठं चॅलेंज होतं. तर त्यासाठी ग्राउंडिंग करणं आणि जरा म्हणजे लिटरली जमिनीला मी जास्तीत जास्त स्पर्श केला आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि वंदनाशी जास्त जोडले गेले. तात्या विंचू, येस. सो तात्या विंचू द मोस्ट आयकॉनिक. तर त्याला कोणतरी सांगत होता माझे वडील कोण आहे, तर त्याला ते काय कळलं नाही. तर त्याला नंतर लक्षात आलं, ओ युअर फादर इज तात्या विंचू. आय लाईक व्हॉट, यू नो दॅट कॅरेक्टर. त्याला तात्या विंचू माहिती आहे, त्याला हम अप के कौन वगैरे माहिती नाहीये, त्याला तात्या विंचू माहिती आहे. दशावतार पाहिलं होतं किंवा कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी, त्यातली काही गंमत किंवा काय ओव्हरऑल आता ह्या प्रोसेस दरम्यान ओव्हरऑल तिथल्या काही गोष्टी घडल्या? तर त्याला स्त्री पात्रामध्ये पाहून मी त्याला इतक्या वेळा कॉम्प्लिमेंट्स दिल्या की तू किती सुंदर दिसतोयस याच्यामध्ये. समोरच्याला वाटतं हे सिरियसली आपल्याशी असं बोलतायत आणि त्यांना नाही कळत समोरच्या माणसाला, आणि ते पोकर फेस असतात, त्यांना काय मनात सगळं चालू असतं. आणि ते कोणालाही एंटरटेन करण्यासाठी नाही, ते स्वतःला एंटरटेन म्हणजे ते झाल्यावर काय असं एक छोटस एक ते स्वतःसाठी असतं. तशा अर्थाने मॉन्टी हे या सगळ्यांमधलं जरी रुटेडनेस असला, तू शहरी आहे, वेगळं आहे, कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट. कशा अर्थानं तू जगलाय? त्यामुळे जंगलात शूटिंग करणं मला आधीच असं झालं होतं की आई शपथ, आता जंगलात आपल्याला शूटिंग करायचं, नाईट शूट. नाईट शिफ्ट. बरं, ते जंगल असं होतं की ते प्रॉपर जंगल होतं, ते असं चीट केलेलं आरेतलं जंगल वगैरे अजिबात नव्हतं, प्रॉपर जंगल होतं, प्रॉपर. सुरेश भटांच्या ओळी आहेत, जरी या वर्तमानाला कळे नामुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. तर अशा पिढ्यांशी नातं सांगणारे, किंबहुना तीच पिढी असणारे जनरेशन नेक्स्ट खरं माझ्यासोबत आहे. आणि एक तितकंच रूटेड, तितकंच मातीत भिनूनही आभाळ कवेत घेणारी अशी एक कलाकृती येते, दशावतार. खऱ्या अर्थानं दशांगुळे व्यापून उरतेय का, आणि नेमका हा प्रवास कसा आहे हे जाणून घेऊया या 3 हरहुन्नरी कलाकारांबरोबर. की ओव्हरऑल हा प्रवास, त्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यामधलं एक कॉमन फॅक्टर तुमच्या दोघांमधला, तिघांमधलाही असं विचारलं तर मला असं वाटतं की त्याचा लसावी आणि मसावी काढला तर ती मेहनत, एवढं मला वाटतंय. आणि ती प्रचंड मेहनत आणि त्याचं प्रतिनिधित्व तुम्ही सगळे करताय. सिद्धार्थ, ज्या वेळेला आपण सेटवर पोचतो आणि हातात बाउंड स्क्रिप्ट असतं, त्यावेळेला जाऊन गुरु ठाकूरचा दरवाजा ठोकावून असं विचारणं की ह्या सगळ्याचं बाउंड स्क्रिप्ट सगळं आहे, पण हे मला बोलून दाखवा, काय प्रवास होता आणि त्यावेळेला नेमकं मनात काय घडत होतं? पहिलं तर थँक्यू, मी अजूनही नेक्स्ट जेन मध्ये धरला जातोय. वा वा वा. हो, पण माझं वय जर 36 आहे, तर 36ला खूप काही गोष्टी बदलतात ना, पण अजूनही पोटेन्शियल आहे माझ्यात, हे ऐकून मला खूप. सुनील बर्वे ही जसं त्या पिढीतला अजून आजही म्हटलं जातो, तर स्क्रीन एज इज डिफरंट बॉल गेम. हो, नाही पण म्हणजे हे करण्यामागचं काही स्पेसिफिक कारण वगैरे नाही, कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की आपल्यात पोटेन्शियल आहे की नाही. इथे पण काय तू जसं म्हणतो मेहनत, एनर्जी, तो रिव्हर्स स्केल मध्ये जातोय, तो आजीबाई जोरात वगैरे असं सगळं करत. नाही, पण कमिंग बॅक टू द पॉइंट, पण हेच तर काम आहे ना. म्हणजे फक्त गुरु नाही, पण आमचे जे दिग्दर्शक आहेत सुबोध, त्याला पण मी बजावून सांगितलं होतं की हे बघ, मालवणी बोलायचं हे उत्तम, मला प्रचंड आवडेल आणि आय एम ऑन बोर्ड,
पण मला मदत लागेल. आणि सुबोध अतिशय सपोर्टिव्ह होता, म्हणजे इतका सपोर्टिव्ह, त्यांनी डायलॉग्स त्यांनी स्वतः रेकॉर्ड करून मला आधी पाठवले. पण बहुतेक मी सॅटिस्फाईड नव्हतो. तर मग गुरु ठाकूरच्या दरवाजाला हे करून, हे आपण असं करूया का, तसं पण करूया. त्याला इतकं कौतुक वाटलं त्या गोष्टीचं, कारण ते नुसतंच तिथपर्यंत नाही मर्यादित राहिलं, तर दुसऱ्या दिवशी त्याच्या बरोबर सेटवर जाणं, त्यासाठी गाडीतून प्रवास करणं, सतत ते बोलून दाखवणं, ती मुखोद्गत असणं स्क्रिप्ट, ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणजे नेमकं पोटातली फुलपाखरं डायनासॉर की काय हे सगळं बोलत असतं. सगळं आय थिंक मी त्या फेजमधून जरा पुढे गेलोय आणि माझं सिनेमा या माध्यमावर, मराठी सिनेमा, मराठी कलाकृती ओव्हरऑल आणि महाराष्ट्र ह्याच्याविषयीचं प्रेम आणि आदर, या दोन्ही गोष्टी आहेत. तर काहीतरी हाफ हार्टेड करण्यात मला रस नाही आहे खरंच. आणि अनेकदा त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते हे आहेत की मी फार दिसत नाही. हा एक कंप्लेन पण आहे, म्हणजे प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीतले जे आहेत दिग्गज, त्यांना असं वाटतं की मी अजून केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. तर हे उत्तर आहे की काहीतरी हाफ हार्टेड करण्यात, आणि स्क्रिप्ट हाफ हार्टेड नाही आहे, कथा हाफ हार्टेड नाही आहे, ज्याच्यावर आधारित हे आहे. दशावतार, जे दशावतारी आहेत, ती जी परंपरा आहे, तर मग ते सगळे एवढं इतकं लावून करतायत, तर एवढं तर मी करूच शकतो ना. म्हणजे खरं, आणि ती सर्वस्व पणाला लावण्यातलीच गंमत आहे. हो. प्रियदर्शनी, काय सांगशील जोशी मास्तरांची मुलगी ते, म्हणजे बाकी सगळं आतापर्यंतच एका बाजूला, आणि तशा अर्थानं बघायला तर गेलं तर ही एक वेगळ्या बाजूला असणारी कम्प्लीट गोष्ट आहे. हो हो हो. स्वतःला मेलोडाऊन करणं, म्हणजे डिग्लॅमराईज करणाऱ्या भूमिकेतही गोड दिसणं, याच्यामधलं गुपित काय आहे? किती छान प्रश्न आहे हा. पण मला वाटतं हे माझ्यापेक्षा जास्त सुबोधचं क्रेडिट आहे, कारण की ही वॉज व्हेरी पर्टिक्युलर की मला तुला कसं बघायचं आहे सिनेमामध्ये, आणि त्यामुळे मला पण वंदना तशीच दिसली जशी त्याला दिसली. आणि ऑनेस्टली सांगू का, हे ग्लॅमर डिग्लॅमर काही फरक पडत नाही, म्हणजे भूमिका काय आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि ही गोष्ट बरोबर आहे पण की ते ग्राउंडिंग होणं, किंवा एवढं सगळं चाललंय आणि अचानक प्रसिद्धी झोतात आल्यानंतर एक थोडंसं मांस चढतं, तर ते सगळं उतरवून मी कशी काम करेन, हा प्रश्न खरं तर आमच्या दिग्दर्शकालाही पडला होता. आणि तो का पडला म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं की मी एवढी प्रसिद्ध आहे की हा प्रश्न पडावा, हा प्रश्न मला पडला होता. पण एकदा त्या स्क्रिप्ट शी आपण काय म्हणताल जोडले गेलो की त्याच्यानंतर हे काही म्हणजे सगळंच बाजूला पडतं. आणि तसंच असावं रॅदर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, प्रत्येक भूमिकेबद्दल. पण जरा एक टुनटुन एनर्जी होती माझ्यात, जी मला थोडीशी ग्राउंड करायला लागली, किंवा त्या ठिकाणचं वाटण्यासाठी ते ग्राउंडिंग महत्वाचं होतं. हां, की हे माझं गाव आहे, मी इथे वाढले, हे तुम्ही कसं बिलॉंगिंगनेस आणणं हे फार कठीण होतं माझ्यासाठी, कारण माझा कोकणाचा अजिबात संबंध नाहीये, कधीच नाही. कधीतरी लहानपणी फिरायला नेलं असेल आईवडिलांनी, तेवढंच. अदरवाईज पुणे, मुंबई, मॅक्सिमम पुणे, एवढंच. त्यामुळे मी तर आधी त्याला विचारलं की भाषेचं काय, म्हणजे मी पण भाषा बदलायची आहे का किंवा काय. पण तो त्याचा कॉल होता की माझी भाषा आणि माधवची भाषा वेगळी असणार आहे, ती सेम नसणार आहे. पण मग भाषा वेगळी असली तरी सुद्धा त्या भागातलं वाटणं आणि तिथे जडणघडण झाली आहे, हे वेगळा सीन त्यासाठी न परफॉर्म करता तुमच्या असण्यातनं दाखवून देणं, हा माझ्यासाठी खूप मेजर टास्क होता. ते खूप मोठं चॅलेंज होतं. तर त्यासाठी ग्राउंडिंग करणं आणि जरा म्हणजे लिटरली जमिनीला मी जास्तीत जास्त स्पर्श केला आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये, आणि वंदनाशी जास्त जोडले गेले. आम्ही सगळ्यांनीच आय फील नाही, मला असं वाटतं की तुम्ही पण अग्री कराल की ही स्क्रिप्टच अशी होती ना की त्याच्यामुळे वाटलं, ते अपसुक वाटणं असतं ना, की आपल्याला असं वाटतं की नाही, जेवढं आपण देऊ ह्या स्क्रिप्टसाठी आणि या कथेसाठी ते कमीच असणार आहे. त्यामुळे स्क्रिप्टही आपल्याला त्या पद्धतीने एक्झॅक्टली. आणि जे डी ग्लॅमरचं म्हणणं होतं, तर मलाच स्वतःला मुळात
खूप जास्त मेकअप मध्ये रमायला नाही आवडत. आता ती गरज आहे आपल्या इंडस्ट्रीची असं म्हणता येईल, की तो भाग आहे आपल्या प्रेझेंट होण्याचा, दिसण्याचा, किंवा कधी कधी ती गरज सुद्धा आहे. तर मी ते शिकले. पण ओरिजिनल मी म्हणजे पुण्यात मी ज्या पद्धतीने फिरले इंजिनिअरिंगच्या काळात, कोणीच विश्वास ठेवणार नाही की ही अशी प्रियदर्शिनी आता दिसेल. अरे प्रत्येक क्वेश्चन कडे काहीतरी नवा साक्षात्कार आहे. हा 36चा आहे, तिने इंजिनिअरिंग केलं, आता तुला काय रिव्हील करायचं? मला आता भीती पण या सगळ्यामध्ये अभिनय की ओव्हरऑल एक पिढीजात असणारा एक अभिनयाचं गुणसूत्र आहे, तो DNA जो आहे, आणि त्याची नाळ कुठेतरी दिलीप भाईंची जोडलेली आहे. त्याबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं, आणि त्या सगळ्याचा एक दशावतार तुझ्या आयुष्यातला वेगळ्या अर्थानं या निमित्ताने येतोय. दिलीप काकांची आणि माझी, ती तुम्ही जे म्हणालात की माझ्या आजीसोबत पण दिलीप काकांनी काम केलंय, माझ्या आजोबांसोबत पण केलेलं आहे, माझ्या आईसोबत पण केलंय, माझ्या वडिलांसोबत पण केलंय, माझ्या काकांसोबत पण केलंय, आणि मी तिसरी पिढी आहे जिला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते. सो खूप स्पेशल फिलिंग आहे. हो, म्हणजे एक कॉन्स्टंट फॅक्टर आहे. सो त्यामुळे एकतर थोडं दडपण होतं मला काम करायच्या आधी, बट दिलीप काका तसं तुम्हाला खूप कम्फर्टेबल करतात, त्यामुळे तुम्हाला ते दडपण जाणवत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ऑडिशन दिली होती या सिनेमासाठी. सो मला हे माहिती होतं बॅक ऑफ द माइंड, चला आपण क्रेडिबिलिटीवरती इकडे आहोत, त्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे. सो कॅरेक्टर पण खूप फारसं वेगळं होतं, आणि मॅक्झिमम सीन्स दिलीप काकांसोबत होते, त्यामुळे वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी, त्यामुळे आय वुड नेव्हर हॅव मिस्ड इट. क्या बात आहे. ह्या सगळ्यांना म्हणजे ती व्यक्तिरेखा सापडणं, म्हणजे आपण एक म्हणतो नाही का, कॉन्सेप्ट बरोबर आपण वेळ काढल्यानंतर ती कॉन्सेप्ट पण आपल्याला देऊन जातं, तसा या माधवने तुला काय दिलं? मला असं वाटतं की माझ्यातला जो इनोसेन्स आहे, जे मी आय थिंक ह्या खूप फास्ट पेस्ड दुनियेत, एस्पेशली कोविड झाल्यानंतर ज्या चेंजेस बरोबर आपण सगळेच डील करतोय, तर कुठेतरी ना की आता इनोसेंट राहून चालणार नाही, ह्याचं जे सबकॉन्शियस ट्रेनिंग होत असतं रोज, स्ट्रीट स्मार्ट असणं आणि कोपअप करणं. एक्झॅक्टली. तर माधव मला मिळाल्यानंतर माझ्यातला तो इनोसेन्स मला परत सापडला, आणि मला असं आता खात्री आहे की त्याला आतमध्ये दाबून ठेवण्यात काही पॉईंट नाही, ते फ्लॉन्ट केलं पाहिजे. इट्स ओके, वल्नरेबल होऊयात, आपण खरे बोलूयात, आपल्या भीती ज्या आहेत ते आपण ॲक्सेप्ट करूयात, आणि आपण अशा एका युगात जगतोय ना जिथे काय चूक आणि काय बरोबर हे काही बरोबर नाही, आपण ठरवू शकतो स्वतःसाठी, आणि त्याच्यासाठी एक इनोसेन्स लागतो. आणि मी माधव इतका इनोसेंट आहे का नाही मला माहीत नाही, पण ऑफकोर्स इतकी वर्ष आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, तर आम्ही सगळे इतक्या एक्स्ट्रीम्समध्ये जगत असतो, कॉन्ट्रास्टमध्ये, रोज काही ना काहीतरी वेगळंच होत असतं. तर माधवचं आयुष्य तसं नाही आहे, पण मी जे जगतोय ते वर्थ आहे का, मला माधवसारखं जगायला आवडेल का, हा प्रश्न मी स्वतःला विचारू लागलो खरंच. आणि जे योग्य आहे असं मला वाटतं, हे प्रश्न विचारू, उत्तर काय मला माहित नाही, पण हे प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. निश्चित. या सगळ्यात दशावतार यापूर्वी, कारण तू म्हणालीस की फार कोकणात जाणं झालं नव्हतं किंवा काय, दशावतार पाहिलं होतं किंवा कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी, त्यातली काही गंमत किंवा काय ओव्हरऑल आता ह्या प्रोसेस दरम्यान ओव्हरऑल तिथल्या काही गोष्टी घडल्या किंवा असं? नाही, मी कधीच हा प्रकार पाहिला नव्हता. रॅदर फक्त म्हणजे अभ्यास करताना, की थिएटरचा अभ्यास करताना माहिती होतं की असा एक प्रकार आहे कोकणात, किंवा तो असा केला जातो, त्याच्यामध्ये या कथा दाखवल्या जातात, तर एवढंच एक थिअरॉटिकल नॉलेज होतं, पण कधीच पाहिलं नव्हतं. तर या निमित्ताने त्याला अजून जाणून घेता आलं, आणि खऱ्या दशावतारी कलाकारांबरोबर इंटरॅक्ट करता आलं. तर मला आत्ता नाव आठवत नाहीये, पण एक खूप छान मैत्री झाली माझी एका मुलाशी तिथे शूटिंग करताना. यश करेक्ट, यश मोहिते काहीतरी. हां, तर तो स्त्री पात्र करतो दशावतारामध्ये, आणि
तो त्याचा दिलीप प्रभावळकरांबरोबर सीन होता की त्यांचा परफॉर्मन्सचा एक सिक्वेन्स की त्याच्यात तो स्त्री पात्र करत होता आणि दिलीप प्रभावळकर एक पात्र करत होते. तर त्याला स्त्री पात्रामध्ये पाहून मी त्याला इतक्या वेळा कॉम्प्लिमेंट्स दिल्या की तू किती सुंदर दिसतोयस याच्यामध्ये आणि तू किती छान कॅरी करतोयस ते नटणं आणि हे सगळं. तर आपल्याकडे एकतर ह्या गोष्टींचा खूप टॅबू आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला त्याच्याशी गप्पा मारता आल्या आणि तो मला ओळखत होता. तर त्यामुळे त्याला ते आणखीन छान वाटत होतं की ही माझ्याशी छान गप्पा मारते. तर आम्ही अजूनही मेसेजवरती बोलत असतो आणि तो सांगतो की माझा इकडे इकडे आता प्रयोग आहे आणि खूप चांगले प्रयोग चाललेत आमचे आणि दशावतारीचं आमचं पुढचा 1.5 महिना बुक आहे वगैरे असं तो अभिमानाने सांगतो. तर त्याने त्याची जर्नी, त्याचा प्रवास शेअर केला त्या सगळ्या शूटिंगच्या दरम्यान. आणि मला एक नवीन मित्र सापडला जो अशा पद्धतीचं वेगळं काम करतोय. तर केवळ क्रॉस ड्रेसिंग पर्यंत न राहता त्या व्यक्तिरेखेत उतरणं जे आहे. करेक्ट की म्हटलं मग तुला सुरुवातीला काही असं अशेम्ड वाटलं का किंवा भीती वाटली का की आई बाबा काय म्हणतील आणि घरनं तुला कसा रिस्पॉन्स होता. तो म्हणलं की आधी तर ऑफकोर्स कुठल्या आईवडिलांना असं पटकन हे सहसा ऍक्सेप्ट होईल असं ते जनरलाइज्ड आहेच आपल्याकडे टॅबू सगळा. पण हळूहळू त्यांना दिसायला लागलं की माझ्यातली कला त्यांना दिसायला लागली आणि आता ते खूप खुश आहेत कारण मी कमवता पण आहे आणि माझं खूप चांगलं काम पण चालू आहे आणि शेवटी पसंतीची पावती जी प्रेक्षकांची आहे ती पण आहे. आणि त्यामुळे त्याला साडी नेसणं माझ्यापेक्षा चांगलं जमत होतं. तर तो तेही सगळं सांगत होता की एकदा असं असं झालं आणि मग हा किस्सा झाला आणि मग साडी मी करून दिली वगैरे. तो खूप छान आणि गप्पा झाल्या अशा छान नाईट शिफ्टला ते. त्यामुळे तो एक खूप सुंदर प्रसंग आहे की दशावतारी कलाकाराशी माझी अशी मैत्री झाली. आणि ते आमच्या तिघांपेक्षा जास्त बिझी आहेत. हो ऍक्च्युली आपण मुंबईत असे हे असतो ना डेट्स काही ते म्हणजे नाईट शिफ्ट करून सकाळी परत त्यांचं वेगळं काम. नाही एक दिवस असंही झालं की यश म्हटलं की 3 दिवस झाले आम्ही झोपलोच नाही कारण इथे मग इथे शूटिंग मग परत जत्रेला कार्यक्रम मग इथे. आणि मला का वाटलं असं माहित नाही. परत जे मी आधी म्हणालो होतो की आपले जे रूट्स आहेत त्याच्या जवळपास पण आपण नाही होत. मला का असं वाटलं माहित नाही की दशावतार हे आता जितक्या इंटेन्सिटीनी ऍक्च्युली होत आहे ते होत नाहीये. ते पूर्वीच आहे काहीतरी. ते काहीतरी डेटेड कॉन्सेप्ट आहे. आणि मला जेव्हा मी तिथे गेलो मला असं वाटलं की नाही हे पिरियड नाहीये. हे आत्ता घडतंय, हे घडत आलंय. खूप मोठी परंपरा आहे आणि ही आपली चूक आहे, आपला मूर्खपणा आहे की आपण मुंबईच्या बाहेर जग आहे आणि त्या जगाकडून आपण काहीतरी घेऊ शकतो. आम्हाला सिनेमा करावा लागला हे आपण कायमच उंबरठ्याच्या अलीकडे आणि पलीकडचं जग यामध्ये फारकत करत आलोय. तर ते वादळ जोपर्यंत उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपत नाही किंवा घरात शिरत नाही ना आपल्याला त्याची जाणीवच नसते. झाडेपट्टीचं पण तसंच. ऍब्सोल्युटली आय थिंक त्रिशांतने सिनेमा केला त्याच्यावरती. तो आल्यानंतर झॉलिवूड नंतर बऱ्याच जणांना कळलं. मी त्यातलीच एक आहे की झाडेपट्टी असं खूप मोठं विश्व आहे. तसंच दशावतारी प्रकाराचं खूप मोठं विश्व आहे जे मराठी व्यावसायिक रंगभूमी इतकंच ताकदीने तिकडे त्यांचं खूप उत्तम चाललेलं आहे. उत्तम प्रतिसाद, ऑडियन्स आणि पोटापाण्याचा प्रश्नही उत्तम सॉल्व्ह. आणि आर्थिक गणितही वेगळ्या अर्थानं हे असणार आहे. मला असं विचारायचं की तात्या विंचू ची एक वेगळी आठवण आहे आणि त्याबरोबरचे ओव्हरऑल दिलीप भैयांची केमिस्ट्री आणि तुझ्या बरोबरचे सिक्वेन्स, कारण मग त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या. मला माझ्यासोबतचे सिक्वेन्सेस तर खूपच म्हणजे आम्ही जंगलात खूप शूट केलंय त्यामुळे खूप धावलोय आम्ही दोघेही जंगलामध्ये, खूप पडलोय, इकडे तिकडे लागलंय. तर त्यामुळे पण मजा आली आहे. म्हणजे मला जंगलाची खूप भीती वाटायची. तशा अर्थाने मॉन्टी हे या सगळ्यांमधलं जरी रुटेडनेस असला, तू शहरी आहे, वेगळं आहे, कॉन्ट्रास्ट कशा अर्थानं तू जगला. शहरीपणा माझ्यात आणायला मला मला नाही ऑन स्क्रीन अजिबातच त्यामध्ये नाहीये. इनफॅक्ट म्हणजे इतकं इंटरेस्टिंग ऑडिशन पण होतं ना की युगंधर देशपांडेंनी केलं होतं कास्टिंग. त्यांनी मला स्क्रिप्ट नाही दिली, त्यांनी मला सिच्युएशन दिली आणि तू रिॲक्ट कर त्या सिच्युएशनवरती. त्यामुळे ते कॅरेक्टर शहरी असल्यामुळे आणि आजूबाजूला काही रेफरन्सेस असे असल्यामुळे मला माहिती होतं की मला काय करायचं आहे. शेड्स खूप वेगळे, काय करायचं नाही 100%. आणि शेड्स आणि लेयर्स खूप वेगळे असल्यामुळे
तर शहरी जरी असलं तरी ते बाकीच्या गोष्टी फिगर आउट करणं थोडं डिफिकल्ट होतं, पण मजा आली ते इनफॅक्ट. आणि मला जंगलाची खूप भीती वाटते, कारण मला प्राण्यांची खूप भीती वाटते. त्यामुळे मी जंगलात मग मी डॉग सोडून बाकी सगळ्या गोष्टींना खूप घाबरतो. त्यामुळे जंगलात शूटिंग करणं मला आधीच असं झालं होतं की आई शपथ, आता जंगलात आपल्याला शूटिंग करायचं नाईट शूट आणि नाईट शिफ्ट. बरं ते जंगल असं होतं की ते प्रॉपर जंगल होतं. ते असं चीट केलेलं आरेतलं जंगल वगैरे अजिबात नव्हतं. ते प्रॉपर जंगल होतं प्रॉपर. आणि तुम्ही लाइटिंग बघाल तर अख्खी सगळीकडे लाइटिंग वगैरे केली होती. म्हणजे असं वाटत होतं की माय गॉड, हे जे दिसणार आहे ते कमाल दिसणार आहे. त्यामध्ये मग मुलतानी माती होती, ज्याच्यामध्ये मला कम्प्लिटली मी माखलेलो होतो इथून ते इथपर्यंत. सो असं मला खूप नवीन नवीन गोष्टी करायला मिळाल्या होत्या. सो मला खूप मजा आली आणि मी सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या. म्हणजे पहिल्या दिवशी जे प्रेशर होतं ना, ते सगळं नंतर निघून गेलं की नंतर पळापळी सगळे ते. आणि मला तसे सिक्वेन्सेस करायला खूप आवडतात. आणि एस्पेशली दिलीप दादा ते त्या वयात करतायत. म्हणजे जवळपास 50 दिवस शूटिंग झाले, त्यातले 20 दिवस नाईट्स असतील आरामात. त्यातले सगळे नाईटमध्ये दिलीप दादा आहेत. त्यांनी ते काय स्विमिंग केलंय नदीमध्ये, त्यांनी ते माझ्या मागे धावले आहेत, त्यांनी ऍक्शन सिक्वेन्सेस केलेले आहेत. त्यामुळे मला तिथे बसताना असं वाटलं की या वयात जर मला हे करता आलं तर मी आयुष्यात सक्सेसफुल आहे, नाही तर मग आय डोंट नो. ही एनर्जी त्या वयात असेल माझ्यामध्ये तर आय हॅव अचीव्ड इट. त्यावेळेला मला असं वाटलं की येस, आय हॅव डन इट. तात्या विंचू. तात्या विंचू, येस. सो तात्या विंचू द मोस्ट आयकॉनिक. मी तात्या विंचूशी रिलेटेड एक छोटा किस्सा सांगतो. वाय तात्या विंचू इज द मोस्ट आयकॉनिक मराठी कॅरेक्टर. मी बोर्डिंग स्कूलमध्ये वाढलोय. बोर्डिंग स्कूलमध्ये असल्यामुळे बऱ्याच भारताच्या तिकडच्या स्टेट्समधनं मुलं यायची. तर एक मिझोराममधनं मुलगा आलेला. तर त्यांनी हिंदी सिनेमा कधी आयुष्यात बघितलेला नाही, मराठी सिनेमा संबंधच नाही, मिझोरामचा आहे तो. तर त्याला कोणतरी सांगत होता माझे वडील कोण आहे, तर त्याला ते काय कळलं नाही. तर त्याला नंतर लक्षात आलं, ओ युअर फादर इज इन टाटा विंचू. आय एम लाईक व्हॉट, यू नो दॅट कॅरेक्टर. त्याला तात्या विंचू माहिती आहे, त्याला हम आपके कौन वगैरे माहिती नाहीये, त्याला तात्या विंचू माहिती आहे. पण तात्या विंचू कुठपर्यंत पोहोचलेले आहेत ते त्याची के असेल. माझ्याकडे लहानपणी बाहुली होती तात्या विंचूची, जी आता मिसप्लेस झाली आहे, जी रामदास पादेंनी माझ्या वडिलांना गिफ्ट दिली होती. आणि मी खूप घाबरायचो होत्या बाहुलीला. कुठेही माझे वडील दिलीप काकांना भेटले की ते आवर्जून सांगायचे माझा मुलगा तुला खूप घाबरतो म्हणून. आणि त्यात पछाडलेला मी प्रीमियर बघितला होता पछाडलेलाचा. त्याच्यामध्ये इनामदार म्हणजे माझ्याकडे फोटोपासूनच मला असा भीतीच डायरेक्ट मनामध्ये. पण कॉन्ट्रास्ट माणूस, हा कॉन्ट्रास्ट. म्हणजे पहिल्यांदा भेटलो मला विश्वास नाही बसला की हा माणूस तात्या विंचू आहे. पॉसिबलच नाहीये. कारण व्हेरी पोलाइट, व्हेरी जेंटलमॅनली, व्हेरी हंबल, म्हणजे प्रॉपरली ड्रेस, चष्मा वगैरे. असं वाटेल की कोणतरी लेखकच आहेत आपल्या समोर, कोणतरी बाबा खूप विचारवंत इंटेलेक्च्युअल आहेत. तात्या विंचू हा माणूस आहे, हे विश्वासच बसणार नाही कोणाचा. बरं त्या माणसाने तात्या विंचू केलाय, त्याच माणसाने गांधी गेलेला, त्या माणसाने इनामदार गेलाय, आणि आता ते बाबुली करतात दशावतारामध्ये. सो द रेंज इज अनकम्पॅरेबल टू एनीवन. या मग अगोदर जून मध्ये बाबांबरोबरचा एक वेगळा संघर्ष होता, आणि आत्ताचा असणारा एक वेगळं टसल आहे. म्हणजे संघर्ष नाही म्हणणार, पण बेटरमेंट किंवा बाबांबद्दलची काळजी, तिथे मानसिक द्वंद्व होतं. इथे असणार एक वैयक्तिक पातळीवरच आहे. ह्या सगळ्याकडे कशा अर्थाने बघतोस, आणि तिथलं कॅरेक्टर आणि इथला माधव, याबद्दल तू बोलास आणि त्यातली प्रक्रिया काय होती. आणि अर्थात सुबोध आणि निखिल असे दोन्ही आत्ताच्या पिढीतले दिग्दर्शक, त्या अनुषंगाने तू बोलशील असं मला. जी तू नावं घेतलीस ना, निखिल, सुहृद, वैभव, सुबोध, माधव आणि तिकडचा नील, औरंगाबाद आणि कोकण, ह्यामध्येच इतके कॉन्ट्रास्ट आहेत. म्हणजे मी पुण्यावर पण एक सिनेमा केलाय, राजवाडे अँड सन्स नावाचा, ज्यात पुण्याचा काय ट्रॉमा असं नाही म्हणता येणार, पण काय स्ट्रगल्स आहेत की तिथे वाढल्यानंतर एका खूप श्रीमंत घरात आणि एकत्र कुटुंब, तिथे पण वडिलांचा एक काहीतरी द्वंद्व आहे, एक थ्रेड आहे. म्हणजे करेक्ट. इथे मानसिक ह्याच्यापेक्षा जूनमध्ये की वडिलांना तुम्ही किती लांब आहात माझ्यापासून, आणि तुम्ही किती वेगळे आहात माझ्यापेक्षा, आणि त्याचा एक राग, द्वेष आणि एक इगोचा खेळ. आणि ते स्मॉल टाउन कॉम्प्लेक्सनी येणार. म्हणजे त्या वडिलांनी पण तो कॉम्प्लेक्स पाहिलेला आहे.
खरं. त्याला मात करून ते आत्ता काहीतरी करू पाहतायत. आणि हा तिकडनं बाहेर पडून शहरात त्याच्यावर जो भडीमार झालाय आणि जे काय त्या सिनेमात त्याच्याबरोबर होतं ते गिल्ट घेऊन परत जाणं आणि एक ब्लेम गेम, तो अख्खा प्रिमाइस होता. करेक्ट. कोकणातनं आम्ही सगळे शूट करून परत जेव्हा आलो, कोकणातली जी माणसं आहेत ना त्यांच्यामध्ये कंटेंटमेंट आहे. त्यांना कॉम्प्लेक्स नाही आहे. खरं. त्यांना ते कंटेंट आहेत. ते ॲक्सेप्ट करतात की आपण जिथे राहतो एवढा अबंडन्स आहे. खरं, समृद्ध तिचा वारसा. बरोबर. जे औरंगाबाद मधला जो युवा म्हणजे निखिल, पण मी त्याला कारण मी रिलेट करू शकत नव्हतो. मी म्हटलं निखिल तुला एवढा राग काय रे, म्हणजे तुला काय माहिती, तू पुण्याचा आहे, तू ये इकडे बघ काय ते. तर ते नाहीये त्यांच्यामध्ये. इथे माधव आणि बाबुलीमध्ये तो एक थ्रेड सेम आहे की मला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचंय स्वतः. आणि मला बाबांविषयी राग नाहीये, मला काळजी आहे, प्रेम आहे, मला प्रेम आहे. मला असं त्यांना सांगायचं की आता तुम्ही बाबा या पदावरनं तुम्ही रिटायर व्हा, आता मला काहीतरी करू दे. ते काय आहे कसं मला माहित नाही, पण माझ्या प्रश्नांची उत्तर मी शोधीन आणि आपल्यासाठी मी करीन, माझ्यासाठी, वंदूसाठी किंवा जे काय आहे ते माझ्या परीने. तर ते चलबिचल आहे की. आणि असा एक बाबुली ज्याला रिटायर व्हायची काहीच इच्छा नाही आहे, ज्याच्या मनात ही परंपरा जी आहे, दशावतारची जी परंपरा आहे, कोकण ते परफॉर्मन्स, आणि हे कलाकार म्हणून मी रिलेट करू शकतो कारण मला कधीच रिटायर व्हायचं नाही आहे. मला म्हणजे मरेपर्यंत मला अभिनय करायचा कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून, स्टेजवर का असे ना, काही जे काय तेव्हा होईल. तर आता थांबा तुम्ही, पण त्यांना थांबायचं नाहीये. मग आता ह्या बाळाचं मी करू काय? जूनमध्ये या बाळाचं मी करू काय असं नव्हतं. तुम्ही विलन आहात आणि मला जास्त कळतं तुमच्यापेक्षा, पण तुम्हाला ते कळत नाहीये आणि मी आता समजवणार पण नाही तुम्हाला. तर इथे खूप जास्त प्रेम आणि ॲक्सेप्टन्स आणि कंटेंटमेंट आहे, पण तरी त्या कंटेंटमेंटमधून काहीतरी स्ट्रगल आहे. त्याच्यावर भाष्य करणारा हा एक रिलेशनशिप आहे. आणि मी पर्सनली सांगायचं झालं तर मी आणि माझे वडील बऱ्यापैकी बाबुली आणि माधवच्या झोनच्या जवळ आहोत आणि जूनच्या खूप लांब आहोत. तर मला लगेचच त्यात ते पकडता आलं की माझे वडील माझ्यासाठी माझे हिरो आहेत खरं आयुष्यात. जसं माधवसाठी बाबुली हा हिरो आहे, पण बास आता मला होऊ दे जरा हिरो. हा मुद्दा आहे. निश्चित. एकीकडे हास्यजत्रा आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आणि आत्ता येणारी ही व्यक्तिरेखा आणि त्या अनुषंगाने ओव्हरऑल स्वतःला मागे वळून पाहताना आणि आता इथून पुढे जातानाचा हा मैलाचा दगड तुझ्यासाठी का महत्वाचा? हो, एकतर हा मैलाचा दगड आहे हे नक्कीच. आणि जेव्हा या सिनेमाची ऑडिशन चालू होती किंवा एक प्री प्रोडक्शनमधल्या मीटिंग्स चालू होत्या, तेव्हाच मला याचा अंदाज होता की हे खूप महत्त्वाचं आहे, हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, असणार आहे. आणि त्यामुळे आत्ता पण आता ही सगळी प्रोसेस चालू आहे प्रमोशन्सची, तर एक हलकं दडपण आहे की आपण एक खूप मोठ्या आणि खूप महत्त्वाच्या फिल्मचा भाग आहोत, याची जाणीव प्रत्येक दिवशी जास्त होते. गहिरी होत जाते. हां, गहिरी होत जाते. तर खूप मी भाग्यवान आहे एकतर की सुबोधने माझा हट्ट धरला की तू हे कर, आणि ही स्टूड बाय मी की वंदना म्हणून मला तू दिसतेस, आणि कन्व्हिन्सिंग वाटले मी त्याला. तर यासाठी मला खूपच भाग्यवान असल्यासारखं वाटतंय. आणि त्याच्यानंतर म्हणजे या सगळ्या धावपळीमध्ये हे कसं बसवायचं, आणि मग तेव्हा अनफॉर्च्युनेटली दशावतारच्या शूटिंगच्या दरम्यान खूप धावपळ चालली होती माझी. तर असं जरा टेन्शन होतं की बापरे, ही आता एवढं सगळं करून सेटवर येणार आहे, तर मग कसा होणार सीन, आणि मग ही दमलेली दिसेल, मग थकलेली दिसेल, असं सगळं टेन्शन असायचं. पण फ्रॉम डे वन मी इतकी अशी बिनधास्त वावरू शकली आहे या सगळ्या वातावरणात की मी स्वतःला सरप्राईज केली आहे पहिल्यांदा. असं होतं ना की आपण काहीतरी ठरवतो की साधारण असं मला करायचं आहे किंवा असं मला ते दिसतंय पात्र वगैरे. तर जवळजवळ पहिल्या दिवशी पहिला टेक होईपर्यंत मला
सगळे कप्पे मिळालेच नव्हते. 10 पैकी 6 सापडले असतील की 5 सापडले असतील. पण तिथे काहीतरी मॅजिक घडलं जेव्हा टेक झाला आणि वंदना आपसूक सापडत गेली मला. तर हे मॅजिक मी पहिल्यांदा अनुभवलं आहे. आणि असं काही नव्हतं की खूप काहीतरी वेगळं मॅनरिझम आहे या पात्रामध्ये किंवा वेगळीच भाषा, दिसण्यामध्ये वेगळंच काहीतरी, असं नव्हतं. ती एक माझ्या जवळची व्यक्तिरेखा होती किंवा माझ्या आणि तिच्या बऱ्याच गोष्टी सिमिलर पण आहेत. पण तरीसुद्धा ती वेगळी वाटण्यासाठी मी काय करू शकेन यासाठी माझी धडपड चालू होती. आणि ते मला हळूहळू सापडत गेलं प्रत्येक सीन गणिक. आणि म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की अशी मी दिसेन आणि असं मी काम करू शकेन कुठल्या तरी सिनेमात. तर काहीतरी अपग्रेडेशन आलंय माझ्यात या प्रोसेसमध्ये. म्हणजे कलाकार म्हणून पण काहीतरी एक सिस्टीममध्ये अपडेट आलाय, माणूस म्हणून पण आलाय. आणि आय होप की जेवढं आपण आपल्या मातीशी जोडलं जाऊ तितके आपण जास्त बहरू शकतो आणि तितके आपण जास्त मोठे होऊ शकतो. तर ही एक मुरण्याची काय सुरुवात म्हणता येईल ती पण या सिनेमाच्या निमित्ताने झाली आहे. आणि मला एकच ऍड करायचं वंदूच्या पॉइंटला आणि माधवच्या नजरेतून. मला वाटतं की प्रियदर्शिनीला, प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग, एक ना डिवाइन फेमिनिटी नावाची गोष्ट असते जी त्या पात्रात आहे वंदूमध्ये. आणि खूप पात्र अशी लिहिले जात नाहीत की त्या ॲक्ट्रेसला ते एक्सप्लोर करायला मिळेल. कारण ती डिवाइन फेमिनिटी जी असते ना ती खूप पॉवरफुल असते. म्हणजे आणि म्हणूनच अनेकदा मी माझ्या नोट्समध्ये जे लिहिले की माधवला वंदूच्या प्रेमात माधव का आहे, तर ते आहे की ती एक तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाही की ही मुलगी अशी पॉवरफुल का वाटते, ही सुंदर का वाटते. तर ते जे रूटेडनेस आहे आय थिंक तिला त्याच्यातच ते एक मिळालेला असावा. हां, तर एक डिव्हिनिटी आहे आय फील आमच्या ह्या कथेत. एक ग्राउंडिंगही आहे, म्हणजे ते मातीतली ती गोष्ट आहे, पण त्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये एक डिव्हिनिटी पण आहे. आणि ते एक्सप्लोर करण्याची आम्हाला स्पेसही मिळाली. म्हणजे जे 50 दिवस शूट ते कशासाठी आहे, ते ह्याच्यासाठी आहे. फक्त कलाकार म्हणून नाही पण टेक्निकली म्हणू नका, म्हणजे किंवा जस्ट लोकेशन्स एक्सप्लोर करणं. जेव्हा आपण सिनेमाचा जो बिझनेस आहे त्याच्यामुळे खूपदा आपल्याला कटशॉट करावा लागतो. म्हणजे जूनचा उल्लेख करायचा झाला तर 20 दिवसात बनवलेली ती फिल्म. खूपदा असं व्हायचं की नाही आता 3च तास हा लोकेशन आहे. आणि आय अंडरस्टँड पण कधी कधी ना ते खोलात जाऊन ऑफकोर्स त्याच्यात काही सेल्फ स्वतः आम्ही रमलोय अशातला भाग नाही आहे. ते प्रेक्षकांसाठीच आहे. ते या सगळ्या परंपरेला महाराष्ट्राला ओढ देण्यासाठीच आहे. ते सिनेमाला पुढे ढकलण्यासाठीचे प्रयत्न आहेत. तर त्या मानाने खूप वर्षानंतर आय थिंक 50 दिवस शूट मी करतोय का मराठी सिनेमासाठी. आणि वी डिझर्व असं मला वाटतंय की मराठी सिनेमा डिझर्व्स. क्या बात आहे. आणि तू जे म्हणालास की तो रुटेडनेस किंवा ते डिव्हिनिटी हाच या गोष्टीतला एक USP असेल. आणि तो बहुधा जो इव्हॉल्व्ह होण्याची प्रोसेस जी प्रियदर्शनी सांगितलं तर तो मे बी एक त्याला ट्रिगर पॉइंट असू शकेल असं मला वाटतं. अभिनय या सगळ्यामध्ये ओव्हरऑल प्रोसेसमध्ये जेव्हा वारसा याबद्दल बोललं जातं तर पिढी जाते तुझ्याकडे, ते शक्तिस्थान आहे की तुझ्यासाठी असणारं एक स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठीचं ऑब्स्टॅकल? मी त्याला शक्तिस्थान समजतो. मी त्याला प्रिव्हिलेज समजतो जो माझ्याकडे आहे. स्वतःची ओळख निर्माण करायला प्रत्येक माणसाला मेहनत करावी लागते, प्रत्येक माणसाला करावी लागते. सो मलाही करावी लागणार आहे, कदाचित थोडी जास्त करावी लागणार. पण ॲट द सेम टाइम मला ॲक्सेस इझी मिळाला आहे लोकांचा, कारण माझ्या मागे नाव आहे. संधी इझी नाही मिळाली आहे, ॲक्सेस इझी मिळाला आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट आता मी त्याला ऑब्स्टिकल नाही समजत, कारण त्या नावाने मला खूप प्रेम दिलं आहे, मला अख्ख्या इंडस्ट्रीने खूप प्रेम दिलं आहे, मला लोकांनी खूप प्रेम दिलं आहे त्या नावामुळे. सो मी त्याला ऑब्स्टिकल आता समजू नाही शकत. उद्या जर मला माहिती आहे मला खूप काहीतरी वेगळं आणि खूप काहीतरी ग्रेट करावं लागणार माझ्या वडिलांच्या वरती जायला किंवा निदान त्या लेवलचं सक्सेस मिळवायला. सो फाईन, लेट्स डू इट.
निश्चित कर्णाच्या कवच कुंडलांसारखं आहे ते. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की ओव्हरऑल दिलीप भैयांबरोबरचे सिक्वेन्सेस आणि त्यांच्या बरोबर म्हणजे तुम्ही काही त्यांच्याकडून घेतलं किंवा तुम्ही त्यांना काही दिलंय आठवणींच्या रूपात? मी आठवण, मी जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो मी 1-2 आठवड्यानंतर मी तो आहे, एक व्हिडिओ आहे माझ्याकडे आणि त्यात मी ताता विंचू आहे. मी बसला हे झालं. एकतर जसं अभिनय म्हणाला की 81 वर्षांचा माणूस 20-20 दिवस नाईट शिफ्ट पुल ऑफ करतोय, हे म्हणजे दैवी आहे. आणि हे तेच करू जाणे म्हणजे तेवढी वर्ष मी जगेन का नाही एवढी शंका वाटते आपल्या सगळ्या लाईफस्टाईल आणि पिढीला बघून. आणि ते 81व्या वर्षी हा हा हु हु करत ते मस्तपैकी परफॉर्म करतायत. फ्रेशनेस. पहाटे 5 वाजता त्यांचा क्लोज का त्यांचा शॉट लागला होता, थंडी होती, आम्ही कट झाल्यावरती जाऊन बसायचो आणि ते त्यांच्या कॉस्ट्युममध्ये तिकडे दशावतारी परफॉर्मन्स देत होते पहाटे 5 वाजता, जिकडे अशी एक पेंग येत असते नाईट शिफ्टला. तर आमचं तेच बोलणं चाललेलं की अरे हा काय स्टॅमिना आहे आणि म्हणजे हे कसं अचीव्ह करायचं रे या वयामध्ये, काय करायचं यासाठी. आणि आत्ता आपण जे काही आयुष्य जगतो त्याच्याने हे होणार आहे का? आत्ता सुद्धा आपल्याला ही एनर्जी गोळा करावी लागते ॲट दिस पॉइंट. तर ते खूप इन्स्पायरिंग होतं आणि म्हणजे नतमस्तक आहे त्या माणसासमोर. खरंच असंच फिलिंग येतं. आणि त्याच्यात जसं तो म्हणाला की त्यांच्याकडे बघून वाटणारच नाही की ती हे सगळे पात्र करू शकतायत, ते इतके अवली आहेत. ह्याचा मॅक्सिमम अनुभव सुबोध खानोलकरला आलाय. कारण की ही हॅज डेल्ट विथ हिम फॉर द लॉंगेस्ट टाइम. आणि मी हे स्वतः बघितलंय की आता ते काय म्हणता येईल, ते असे नाजूक आहेत म्हणजे, किंवा त्यामुळे त्यांना असं नाही करू शकत. तर माझा पहिला व्हेरी डेलिकेट. तर आणि ते असे उंच आणि बारीक आहेत, त्यामुळे असं खूप टिश्यू पेपर सारखं फील होतं की मला असा हात लावू का, की अशी भीती वाटत होती. आणि माझा पहिलाच सीन होता जेव्हा मी त्यांना असं ओढते की अरे काका काय करताय, असं करून मी ओढते. तर मी म्हटलं की मी फक्त ना हात लावते तुम्हाला, तुम्ही या. त्यावर दिलीप भैया काय म्हणाले, तू खेच. म्हणलं नाही मी असं करते फक्त, किंवा एवढंच करते, तुम्ही या. आणि म्हणजे असं खूप क्रिटिकल होतं की त्यांना मी कुठनं तरी वाचवतीये वाला ओढणं होतं ते. म्हणजे असं पण नाही की इकडे आजारा वगैरे, असं पण नव्हतं. तर मला खूप भीती वाटली होती आणि पहिली ऍक्शन ती होती. आणि ते ना असे त्यांची एक गोष्ट जी त्यांच्याकडनं घेण्यासारखी आहे, जी अतिशय डिफिकल्ट आहे, ते पोकर फेस ठेवून समोरच्याची फिरकी घेतात. ते पोकर फेस समोरच्याला अजिबात कळत नाही की हा माणूस आपली फिरकी घेतोय, तर समोरच्याला वाटतं हे सिरियसली आपल्याशी असं बोलतायत, आणि त्यांना नाही कळत समोरच्या माणसाला. आणि ते पोकर फेस असतात, त्यांना काय मनात सगळं चालू असतं. आणि ते कोणालाही एंटरटेन करण्यासाठी नाही, ते स्वतःला एंटरटेन म्हणजे ते झाल्यावर काय असं एक छोटस एक स्मित ते स्वतःसाठी असतं. आपण स्पॉट केलं ना की असं ते त्यांना असे खूप वेगवेगळे दशावतारी असल्यामुळे असे विग वगैरे असं खूप आहे. तर हेअर ड्रेसरच्या असायच्या ते असं फिट करायला जायचं ना, आणि ते बिचारे सगळे जाणार. नाही तुम्ही निश्चितच या सगळ्या वेचक वेधक गोष्टींमधून दशावतार वेगळ्या अर्थानं त्यातला एक अवतार उलगडत जाईल. पण मला असं वाटतंय की हा पहिला अवतार जो तुमच्या तिघांच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येतोय, त्याला प्रेक्षक वेगळ्या अर्थानं म्हणजे स्वीकारतील. त्यांच्या आपलेपणाचा एक जो फील असतो तो निश्चित तुमच्या पाठीशी असेल. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतका आपलेपणाने बोललात नेटसपशी, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच यार. अरे कायम या इंटरव्ह्यूच्या आधी हेच म्हणालो की तू माझ्या करिअरच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर तू आहेस, तू होतास, आणि काहीही इन रिटर्न काहीही न मागता
मनापासून कौतुक आणि सपोर्ट करत आलेलेस, तर वी आर व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू आणि थँक्यू सो मच अमित, थँक्यू सो मच. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.